वेलकम, सुस्वागतम. आजच्या वेबिनार मध्ये या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ट्रेन द ट्रेनर मराठीमधून आणि तेही चॅट जीपीटी आणि AI टूल सहित या 70व्या बॅच मध्ये तुमचं खूप खूप सहर्ष स्वागत. आजचा टॉपिक आहे की 1,00,000 रुपये महिना उत्पन्न कमवणे हे आतापर्यंत आपल्याला का जमलेलं नाही. चॅट जीपीटी AI टूलच्या माध्यमातून किंवा आपली कोर्स क्रिएट करून इथपर्यंत पोहोचू शकतो, मात्र त्यापूर्वी आपल्याला का पोहोचता आलेलं नाही या विषयावरती आज आपण बघणार आहोत. काय लिकेजेस आहेत हे बघूयात. त्या लिकेजेसचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे, कारण तुम्ही खरं तर यशस्वी नक्कीच होऊ शकता. पण त्यासाठी आपल्याला अगोदर का यशस्वी होऊ शकलो नाही, कुठं कुठं अडथळा आला आणि याच्यावरती आपल्याला मात करता येऊ शकते का, यासाठी ही सखोल माहिती आहे. पहिला पार्ट आहे की तुम्ही परफेक्ट निश शोधण्यात अपयशी ठरलात. ही तुमची सर्वात मोठी चूक होती का? जरा जजमेंट घ्या. एक एक स्लाइड तुम्हाला कॉपी करता येणार आहे, तरी सुद्धा वहीवरती तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे की मला नक्की काय करायचं आहे. व्हॉट हा शब्द खूप मोठा आहे. मला काय करायचं आहे हे समजायला मला स्वतःला कळत्यापणातली 25 पेक्षा जास्त वर्ष लागली की मी काय केल्यानंतर मला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. हे करण्यासाठी माझा बायोडाटा मी तुम्हाला शेअर करेल. वयापेक्षा जास्त बिझनेस माझे करून झाले आणि त्यावेळेला मला 25 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवल्यानंतर कळालं, कळत्यापणातली 25 वर्ष, की मी काय करू शकतो. तर मी चांगलं टीच करू शकतो, मी चांगलं एक्सप्लेन करू शकतो, मी चांगलं कन्सल्टिंग करू शकतो. हे समजायलाच वेळ भरपूर गेला. मात्र आता तुम्ही आजच्या सेशन मध्ये असाल तर तुमची निश ही परफेक्ट कशी करायची याचे काही सोल्युशन्स पण मी तुम्हाला देऊ शकणार आहे. त्यामुळे सर्वात ही मोठी चूक जशी माझी झाली होती ती तुमची झाली का एकदा चेक करा. कारण तुमच्या कोर्सचा काय विषय असावा, कोणाला तो विकायचा आहे, त्याचे फायदे नक्की काय आहेत, यावर आपण कधीही स्पष्ट विचार केला नाही. आणि त्यामुळे मिळणारे परिणाम असे होते की तुमचा कोर्स सुरू होण्याआधीच तो मर्यादितच राहिला, खूप साऱ्या लोकांपर्यंत गेला नाही. मग आता नक्की काय करायला पाहिजे, तर त्यासाठी ते आज आपल्याला पक्क ठरवायचं आहे. आणि पक्क ठरवणं म्हणजेच आहे व्हॉट. फाइंड युअर निश. पहिला आणि महत्वाचा पार्ट आहे की आपल्याला काय करायचं आहे यासाठी ते ठरवणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे 10 गोष्टी असतील तर त्या 10 गोष्टी लिहून काढा. त्यापैकी तुम्ही कोणत्या यापूर्वी चांगल्या केल्या होत्या, त्याच्यातून तुम्ही पैसे कमवले होते, लोकांच्या कोणत्या समस्या तुम्ही त्याच्यातून दूर केल्या होत्या. लोकांना सगळ्याच गोष्टीची गरज आहे. लोक तुमच्याकडून अमृतही घ्यायला तयार आहेत, लोक तुमच्याकडून विषही घ्यायला तयार आहेत. आपण काय विकायचं आहे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हे विकलं जाईल का, तर मी त्याचं अगोदरच उत्तर देईल, प्रत्येक गोष्ट विकली जाईल, आपल्याला ती विकता आली पाहिजे. आणि मग ती निश आपल्याला डेव्हलप करण्यासाठी मी काय करायचंय याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतोय, ते स्लाइड मध्ये नाही आहे. आपण निश ठरवली पाहिजे असं तिथं बघितलं, पण तू कशी ठरवायची आहे, तर तुम्ही कोणते 10 टॉपिक बघता, ते 10 टॉपिक घ्या, ते लिहून काढा, त्यातले 5 फायनल करा, त्यातले 3 फायनल करा, त्यातला एकच सुरुवातीला आपण पुढं प्रेझेंट करणार आहोत. आता एवढं करून पण तुम्हाला ते 10 करता येतात हे माहिती आहे, पण पहिला कुठला मी घेऊ सर, अशी जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर 1 to 1 मीटिंग तुमच्यासाठी उद्यापासून आम्ही सुरू करतोय. त्यासाठी माझा नंबर त्या ग्रुपमध्ये दिलेला आहे, ऍडमिनचे नंबर्स दिलेले आहेत, त्या ग्रुपला आपण ओपन ठेवलेला आहे. तिथं तुम्ही सांगू शकता किंवा चॅट करू शकता, कमेंट करू शकता की मला 1 to 1 मीटिंग अपेक्षित आहे. कारण जर आपण कन्फ्युजन मध्ये असू तर 1 to 1 मीटिंग घेऊयात. आणि 1 to 1 मीटिंगचे कोणतेही चार्जेस मराठी उद्योजकांसाठी लावले जाणार नाहीत. तुम्हाला गाईड करण्यासाठीच महाशाळा आहे. स्वतः आमची टीम आणि मी स्वतः योगेश महामणी तुमच्यासाठी आहे. त्यामुळं ते निश जर तुम्हाला फायनल करता यायला प्रॉब्लेम असेल
तर तुमची इकिगाई काय आहे, शॉर्ट अनालिसिस काय करता येईल, आणि याच्यावरून आपण पूर्णपणे तुम्हाला तुमच्या पहिल्या कोर्सचं टायटल किंवा पहिला कोर्सच कोणता करावा असा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आपण ते क्लिअर करू शकतो. किती लोकांना हा पण इश्यू आहे त्यांनी 1 अशी कमेंट करा. येस, आता आपण बघूयात की पुढच्या पॉइंट कडे जाताना आपल्याला काय करावं लागेल. तर आणखी एक आपल्याकडून राहिलेली गोष्ट आहे का बघा, किंवा मला हे जमत नाही म्हणून मी त्याच्यापासून लांब पळतोय का. तर दुसरा मुद्दा आहे की तंत्रज्ञानाचा तिरस्कार किंवा तंत्रज्ञानाबद्दल भीती, की आतापर्यंत मला हे करायचं होतं परंतु ते आपल्याला काही कॉम्प्युटरचं मधलं जमत नाही, आपल्याला काही मोबाईल मधलं आतलं काही जमत नाही, अशा काहीतरी आपण समजुती करून घेतलेल्या आहेत. आणि हे नवीन नॉलेज आपल्याकडे नाही किंवा त्याची माहिती आपण पूर्ण अजून घेतलेली नाही. कारण हे पहा, हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये नव्हतं. आपल्याला फेसबुक, इन्स्टा, झूम, गुगल मीट किंवा स्मार्टफोन हा आपल्या अभ्यासामध्ये नव्हता. मात्र आपल्या मुलांना काय येतं, तर त्यांच्या अभ्यासातच व्हॉट्सअप आलेलं आहे, त्यांच्या अभ्यासातच मेसेजेस येतात, त्यांचा अभ्यासच फोनवरती चालतो. हे अलाउ केलेले आता शासनानं, शाळेनं, कॉलेजनं. त्यामुळं त्यांना ते माहिती आहे, आपल्याला माहित नाही, तर आपण माहिती करून घेऊ शकतो. कारण तुमच्या सर्वांसाठीच महाशाळा आहे. मग तंत्रज्ञानाची भीती वाटते का, किंवा त्याचा तुम्ही तिटकारा केला, तिरस्कार केला, तर तुम्हाला चॅट जीपीटी आणि एआय टूलच्या माध्यमातून झूम असेल, एलएमएस असेल, अशा सगळ्या गोष्टी वापरता येऊ शकतात. त्याचं प्रॉपर ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देतो. मग ते तुम्ही वापरलं नसेल किंवा त्याची जर तुम्हाला भीती वाटत होती, तर हा दुसरा मुद्दा आहे का, की आतापर्यंत तुमचे कोर्सेस किंवा तुम्ही ऑनलाईन वरती का येऊ शकला नाही. बरं, तुम्ही याचं नॉलेज न घेतल्यामुळं काय झालं त्याचा परिणाम, की तुमचा कोर्स हा तुमच्या डोक्यातच राहिला, तुमच्या पेपरवरच राहिला, तो कोर्स सुरू झाला नाही, लोकांपर्यंत गेला नाही. कारण तुम्ही लागणारं टूल किट हे त्याच्यासाठी जे तयार ठेवणं गरजेचं होतं ते ठेवलंच नाही. बरोबर आहे का बघा, ते टूल किटच बांधलं गेलं नाही. आणि म्हणून तुम्हाला त्यातलं सोल्युशन आहे की महाशाळेच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिला, रिचार्ज मीटिंग तुमच्यासाठी असतात, वेगवेगळ्या बॅचेस तुमच्यासाठी असतात, नवनवीन नॉलेज घेऊन आम्ही तुमच्यासाठी नवनवीन बॅचेस तयार करत असतो. आणि याच्यासाठी महाशाळेच्या ग्रुप बरोबर तुम्ही राहिलात, त्यामध्ये आलेल्या टास्क प्रमाणे तुम्ही काम करायला लागला, तर तुमचा ह्या तंत्रज्ञानावरचा विश्वास दृढ होईल, त्याच्याबद्दलची भीती कमी होईल, तो अंधकार निघून गेला की तो प्रकाश तुमच्याकडे असेल, तर नक्कीच तुम्हाला पुढे जायला 100% याचा मदत होणार. आणखी दुसरी गोष्ट आहे की सेल्फ मेड, ज्याला आपण म्हणतो की मार्गदर्शन न घेता स्वतःचे स्वतःच माझं मी शिकेल आणि त्याप्रमाणे मला काम करायचं आहे. आता सगळेच एकलव्य होऊ शकतात का, आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी युट्यूब वरती सगळ्या काही गोष्टी बघेल आणि मग मी त्याप्रमाणे माझं सगळं तयार करेल. खरंच तुम्ही युट्यूबवरनं आतापर्यंत खूप सारे व्हिडिओज बघितले असतील, नॉलेज घेतलं असेल. दोन गोष्टी आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळवता येतात. एक आहे तुम्हाला नॉलेज मिळवता येतं आणि दुसरं आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळवता. मग आता आपण तो व्हिडिओ नॉलेज साठी बनवला गेलाय का तो इन्फॉर्मेशन साठी बनवला गेलेला आहे, याच्यामधली जी फरक आहे किंवा याच्यामधली जी तफावत आहे ती आपल्याला माहिती नसते. आणि ज्या गोष्टी तुम्हाला ऍब्सोल्युटली फ्री दिल्या जातात त्यामध्ये कुठंतरी तो पार्ट राहतो की कुठंतरी हातचा राखून दिलं जातं. एक्सेप्शनल केस आहे की फक्त महाशाळा तुम्हाला कुठलाही हातचा राखून देत नाही. जे काही द्यायचंय ते 100% असं सुपाने वाढलं जातं. तुम्हाला ते घेताना एवढा आनंद होतो, झोळी भरलेली असते, उचलता 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 येत नाही. कारण सगळेच लोक अशा पद्धतीने देत नाहीत, हेही आम्ही बघितलंय. दुसरा प्रकार होता की ते इंग्रजीमध्ये असतं, ते हिंदीमध्ये असतं, ते अदर लँग्वेज मध्ये बसतं, आपल्याला त्यातलं कळत नाही. मग माझं मीच करतो हा धोका आपण पत्करला, मात्र ही चूक झालेली असेल तर तुमचं तुम्ही सगळं करू नका. याच्यासाठी एक वाटाड्या असणं गरजेचं आहे, एक गाईडलाईन असणं गरजेचं आहे, एक तुम्हाला समोर कोणतरी
टॉर्च घेऊन जाणारा माणूस असेल तर तो रस्ता लवकर सापडतो. यासाठी एक आता इन्स्टंट माझ्या डोक्यात एक्झाम्पल आलं. एखाद्या थिएटरमध्ये रात्रीच्या प्रवासाच्या वेळेला, म्हणजे रात्रीच्या वेळेला आपण थिएटरमध्ये गेलो किंवा दिवसा पण गेलो तरी अंधार असतो, तर आपलीच खुर्ची आपल्याला सापडायला वेळ जातो. पण जो बॅटरीवाला तो टॉर्च मॅन जर आपल्या बरोबर असेल तर तो लगेचच आपल्याला सांगतो की इथून इथं जावा, इथून इथं जावा. आणि ते सोपं आपल्याला होतं. तेवढं सोपं महाशाळा तुमच्यासाठी करते की जर तुमच्या बरोबर महाशाळेची टॉर्च असेल तर तुम्हाला तुमची चेअर लवकर सापडेल. मग आतापर्यंत हे का नाही जमलं? मार्गदर्शन न घेतल्यामुळं काय झालं? तर तुमचे प्रयत्न तर 100% झाले, पण यशाचं गाठोडं तुम्हाला बांधता आलं नाही. ते अजून पण रिकामच राहील. कारण सिस्टीम वर्क्स, मॅन फेल. महाशाळा तुम्हाला सिस्टीम लावून देते. तुम्ही एकटेच जर या चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्व कामं करत असाल की मला सर्च पण करायचंय, मला रायटिंग पण करायचंय, मला माझ्यावरती विचार पण करायचंय, कम्प्युटरचं कामही मला करायचंय, फॉलोअप पण मलाच घ्यायचा आहे आणि मीच नोंदी ठेवणार आहे आणि मीच उजेड पाडणार आहे. अशी जर तुमची चित्रातल्यासारखी अवस्था असेल तर हा हातात धरलेला चहाचा कप तोंडाला सुद्धा लावता येत नाही. तसाच गार होतो. कारण दुसऱ्या हातात कानाला लावलेला एक फोन पण आहे. खूप सारं समर्पक चित्र तुमच्यासाठी आहे की काय करायला पाहिजे मी नक्की. आणि जर अशी सिच्युएशन तुमची झाली असेल तर 3 हा आकडा तुम्ही टाईप करा. म्हणजे ही माझी चूक झाली होती, मला ती सुधारायची. कारण लिकेज असेल तर ती मार्क करा. 3 नंबरची लिकेज आपल्याकडे असेल तर पुढे आपण जाऊयात 4 नंबरच्या लिकेज कडे, की स्वतःवरती एक विश्वास असायला पाहिजे. पण तो कधी कधी कमी असतो. की मी हे करेल, 100% करेल. पण ती एक समस्या आहे की सगळ्यात महत्वाचं की लोक मला ऐकतील का? मी जर हा कोर्स तयार केला तर माझ्याकडून लोक विकत घेतील का? अशा नकारात्मक विचारांनी तुम्हाला थांबवलेलं आहे का? बघा, तुमच्या मनातले मी लिकेजेस इथं समोर आणलेले आहेत आणि ते जर तुमच्या लिकेजेस असतील तर त्याला मार्क करा. कारण जर क्या कहेंगे लोग याच्यावरती आपण विचार करत राहिलो तर आपला कोर्स कधीच मार्केटमध्ये येणार नाही. मग तुम्ही ज्यांना माहिती दिली त्या लोकांनी मात्र हा कोर्स तुम्ही सांगितलेला तयार केला असेल, त्या नॉलेजचा त्यांनी फायदा घेतला असेल आणि तुम्ही मागेच राहिला असाल. मग यासाठी काय करावं लागेल? काय सोल्युशन आहे? तर इम्प्रूव्ह सेल्फ कॉन्फिडन्स. तुमचा कॉन्फिडन्स हा बूस्ट करण्याची गरज आहे आणि बूस्ट युअर सेल्फ कॉन्फिडन्स हे तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. 4 नंबरची समस्या आहे का तुम्हाला? ही शंका तुमच्या मनामध्ये आली आहे का की माझा कोर्स विकत घेईल का कोण मी केला तर? मला लोक का ऐकतील? खूप सारे लोक एवढे काही मार्केटमध्ये आहेत की जे वेगवेगळ्या विषयांवरती फुकट सांगतात, विकत सांगतात आणि मग एवढं सगळं ते करतात. मग मला हे सगळं करायला जमेल का? बरं, समजा मी केलंच तर ते लोक घेतील का माझ्याकडनं? असं वाटतंय का तुम्हाला? जर वाटत असेल तर 4 अशी कमेंट टाका. प्रत्येकाने इन व्हा, म्हणजे तुम्हाला मी जे बोलतोय ते कुठपर्यंत पोहोचतंय याची पावती मला मिळत राहते. आणि जर 4 नंबरचा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल की येस बाबा मला कोण ऐकणार आहे, असं मला कधीतरी मनात वाटलं होतं. आणि जर तुम्हाला ते वाटलं असेल तर मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देईल की रामदेव बाबांनी, म्हणजे योगा हा शब्द उच्चारला की आपल्याला रामदेव बाबा समोर दिसतात. एवढा मोठा ब्रँड त्यांनी केला. असं वाटलं की बाबा आता योगा लोक करत राहतील आणि फक्त रामदेव बाबाच शिकवतील. मात्र आज सिच्युएशन काय आहे? आज सिच्युएशन काय आहे की कोणत्याही वेळेला योगाच्या बॅचेस ऑनलाईन वरती आपल्या वेळेप्रमाणे आपण चूज करू शकतो, घेऊ शकतो. खूप सारे वर्कआउट करणारे लोक, शरीर प्रकृतीकडे लक्ष द्या सांगणारे लोक मार्केटमध्ये तयार झाले. त्यांनी स्वतःची तब्येत चांगली केली, इतरांची तब्येत चांगली करण्यासाठी, भारत सुदृढ करण्यासाठी त्यांची चाललेला आता जो सराव आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. कारण ज्यांना सर सलामत तो पगडी पचास, जर ती तब्येत आपली चांगली असेल तर आपण सगळं काही करू शकतो हे सांगणारी लोक मार्केटमध्ये वाढली.
आणि त्यामुळे रोज लोक वर्कआउट करायला लागलेले, सकाळी करतायत, संध्याकाळी करतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं करतायत. उद्देश एकच आहे की आपली तब्येत ठणठणीत झाली पाहिजे. मग आता हेच रामदेव बाबा सांगतच होते ना, ते तर फुकट सांगत होते. मग आता जे लोक विकत योगाचे क्लासेस घेतात, वर्कआउटचे क्लासेस घेतात, किंवा तुमच्या एखाद्या आजारावरती गाईड करण्यासाठी ते लोक पेड त्यांचे कन्सल्टिंग करतात, त्यांचा बिझनेस होत नाहीये का? तर जरूर होतोय. कारण त्यांनी मार्केटमध्ये काय केलं, हे आणलं, आणि त्यामुळं त्यांना स्वतःवरचा जो काही विश्वास होता तो कमी न करता त्यांनी विचार केला की जे होईल ते होईल, मला पुढे जायचं. आणि त्यामुळे तो कोर्स लोकांनी विकत घेतलेला आहे आणि घेतायत. सगळ्यात आणखी पुढची एक मोठी अडचण आपल्याकडे आहे का, की मला कंटेंट लिहिता येत नाहीये, ब्लँक होतो मी. आणि ब्लँक स्क्रीन टेरर त्याला म्हटलं जातं, की कंटेंट लिहायचं आहे पण मी काय लिहू हेच मला माहित नाहीये. हे पण तुमचं सत्य आहे का? बघा, चेक करा 5 नंबर. तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या आयडियाज आहेत, पण ते योग्य प्रकारे तुम्हाला व्यक्त करता येत नाहीत. आणि मग मिळणारे परिणाम काय आहेत? तर तुमचा कोर्स एका फाईल मध्ये अडकून पडला, तुम्ही स्टेजवरती येऊ शकला नाही. आणि यासाठी सोल्युशन आम्ही देत असतो. महाशाळा रोज तुम्हाला जे सांगेल त्याप्रमाणे रोजचा टास्क तुम्ही रोज जर पूर्ण केला तर तुम्हाला तुमच्या कंटेंट रायटिंग मधली 100% अडचण वाटते किंवा ब्लँक स्क्रीन टेरर जे आहे ते तुम्हाला सोडवता येणार आहे. तुमचा कंटेंट तुम्ही प्रॉपर चांगल्या पद्धतीने लिहू शकणार आहे. कारण चॅट जीपीटी आणि एआय टूल हे आतापर्यंत काही लोकांनी वापरलंही असेल, मात्र योग्य पद्धतीनं वापरणारे जगामध्ये 0.111% लोक आहेत. आणि हा डेटा गुगल वरती आहे, मी स्वतः नाही सांगत आहे. तुम्ही सर्च करू शकता की चॅट जीपीटी राईट मेथडनं किती लोक वापरतात, आणि मराठीमधून चॅट जीपीटी कसं वापरायचं, त्याची उत्तरं मराठीत कशी घ्यायची, हा सांगणारा मराठी मधला पहिला महाराष्ट्रातला हा ट्रेन द ट्रेनरचा महाशाळेचा कोर्स तुमच्यासाठी. मग तुमचं कंटेंट तुमचं त्याच्यामुळे स्ट्रॉंग करता येईल. किती लोकांना कंटेंटच तयार करता येत नाही अशी समस्या असेल तर 5 अशी कमेंट करा. 6वी समस्या आहे का, की मी सगळा कोर्स तयार पण केला, किंवा यापूर्वी मी विचार केला आणि मी करू शकेल एवढी मला कॉन्फिडन्स आलेला आहे, मात्र मला हे विकायचं कसं, याच्यासाठी मी मार्केटिंग केलं पाहिजे, सेल करायचं आहे पण त्याच्यासाठी मार्केटिंग करायला पाहिजे, मग मार्केटिंगच मला येत नाहीये, अशी तुमची समस्या आहे का? की तुमच्याकडं चांगलं ज्ञान असेल तरी सुद्धा तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहोचताच आलं नाही मित्रांनो, तर मिळणारे परिणाम हे शून्य विक्रीचे असतील. कारण ज्या योग्य लोकांपर्यंत तुम्ही पोचायला पाहिजे होता त्या लोकांपर्यंत तुमचा कोर्स गेला नसेल तर तुम्हाला तो विकता कधी येईल. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर महाशाळेमध्ये तुम्ही याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण लर्निंग सुरू केलं की आपल्याला अर्निंग मिळणार आहे, अर्निंग कमवता येणार. आणि हे अगदी सोपं आहे की मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंगच्या आतापर्यंत झालेल्या खूप साऱ्या बॅचेसचा आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. तुम्ही तुमचा कोर्स कशा पद्धतीनं बनवायचा, तो कशा पद्धतीनं वाढवायचा, तो कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि ऑनलाईन पर्यंत नेऊन तो कसा विक्री करायचा, याचं पूर्ण शास्त्रशुद्ध ट्रेनिंग तुम्हाला डिजिटल मार्केटिंग सहित सेलिंगचं सुद्धा याच कोर्समध्ये दिलं जातं. तुमची ही समस्या सुद्धा आहे का, की मला करता येत आहे पण मार्केटिंग मला जमत नाही? 6 नंबर त्याच्यासाठी तुम्ही देऊ शकता. 7वी गोष्ट आपण बघूयात, की करण्याच्या अगोदरच आपण कधी कधी हार मानतो, आणि म्हणून हे एक तुमचं चुकलेलं पाऊल आहे का ते चेक करा. सुरुवात केली परंतु शेवटपर्यंत जाण्यासाठी जी कंटिन्युटी आपण म्हणतो, याला सातत्य आपण म्हणतो, ते मला ठेवता आलं नाही. काहीतरी काहीतरी रोज अडचणी आल्या, मध्ये आधी मी ब्रेक घेतला, पुन्हा गावाला गेलो, मध्येच लग्न आलं, मध्येच काही पूजा आली, मध्येच काही ट्रिप आली, मध्येच काही परत सण आले, आणि मग मी ते करू शकलो नाही. अडचणी तर रोज येणार आहेत, पण त्याच्यावरती आपण मात केली का? आणि जर नसेल केली तर ते सातत्य ठेवता आलं नाही. आणि ही सुद्धा आपल्याकडनं एक झालेली चूक आहे का,
की मी करू शकणार नाहीये असं मलाच वाटतं, म्हणजेच फॉलो थ्रूचा जर अभाव असेल, मग म्हणून मी म्हणतो की नाही माझ्याच्याने जमणार, कशाला मी त्याच्या भानगडीत पडू. म्हणजे करायच्या अगोदरच जर आपण ते माघारी पाऊल टाकलं तर ही सुद्धा आपली एक चूक आहे आणि हे चुकलेलं पाऊल आहे. तुमचं स्वप्न आहे, मात्र जर ते अपुरं राहिलंय आणि मग आपण विचार करतो की नाही बघू मी पुढच्या वेळेला करेल, असं होतंय का हो तुम्हाला? असं होतंय. तर यासाठी महाशाळेसोबत फक्त सातत्य ठेवा. प्रत्येक बॅच मध्ये एंटर करा. प्रत्येक मीटिंग सोबत तुम्ही या. हे कंटिन्युटी ठेवल्यानंतर तुमच्यामध्ये सातत्याचा जो अभाव असेल तो भरून काढता येईल आणि कन्सिस्टन्सी ही ठेवल्यानंतर तुमचा कोर्स लवकरात लवकर मार्केटमध्ये आणता येणार. कारण कंटिन्युटी पाहिजे. कंटिन्युटी असेल तर आपल्याला हे चांगलं करता येणार आहे. आता बघा याच्या पुढे जाऊन आपण 8वा मुद्दा आहे की आतापर्यंत तुमच्याकडे तुमच्या क्लायंटला भेटायचंय, त्याच्यापर्यंत पोहोचायचंय, तर ते कसं पोहोचणार आहे याचा प्लॅन काही केलाय का? की मी त्याला व्हॉट्सअप वरती पोहोचेल, मी त्याला लँडिंग पेज वरनं आणेन, मी त्याला वेबिनार मध्ये आणेल, मी त्याला जाऊन भेटेल, त्याला माझ्याकडे बोलवेल, मी फेसबुक वरती जाईल. काहीतरी आपल्याकडं प्रूव्हन स्ट्रॅटेजी पाहिजे आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्याची, नव्हे तो आपल्यापर्यंत पोहोचण्याची. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. कारण ग्राहकाला 51% गरज आहे, आपल्याला 49% गरज आहे. त्यांनी आपल्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आणि यासाठी क्लायंट पर्यंत आपण पोहोचायचा प्लॅन करायचा, परंतु त्या प्लॅन मध्ये तो आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे असा रस्ता करायचा. आणि जर हे तुमच्याकडनं झालं नसेल तर ही पण एक चूक आहे का चेक करा. कारण तुमचं टार्गेट मार्केट कोण आहे किंवा टार्गेट ग्रुप कोण आहे, ज्याला आपण टीजी म्हणतो, ते कुठं राहतात, कुठं बसतात, कुठं उठतात, काय बघतात, त्यांच्या आवडीनिवडी काय, आणि मग त्यांच्यापर्यंत मला पोहोचण्यासाठी मी काय करू शकतो हे आपलं ठरलेलं आहे का? तुमचा बिझनेस असेल, तुमचा कोर्स असेल, त्याच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा विषय आहे की जर आपल्याला ते लोक कुठं आहेत हेच माहित नसेल तर मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार का? तर नक्कीच नाही. आणि मग आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर मग ते कसे आपल्यापर्यंत पोहोचतील? खूप सारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट कंडक्ट करतात किंवा अटेंड पण करतात. त्या लोकांचं म्हणणं काय असतं की आम्ही ज्यावेळेला कंडक्ट करतो त्यावेळेला लोकांना इन्व्हाइट करतो आणि ज्यावेळेला आम्ही अटेंड करतो त्यावेळेला इतरांच्या प्रोग्रामला आम्हाला जायला आवडतं. का जायला आवडतं? तर तिथे एक वेगवेगळ्या लोकांबरोबर आपल्या ओळखीचं जाळं विणता येतं, एक नेटवर्किंग करता येतं परिचयाचं, आणि त्यांच्यासोबत आपण भेटल्यानंतर बोलल्यानंतर वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला मिळतात, वेगवेगळे नंबर्स आपल्याकडे कलेक्ट होतात आणि यामुळं आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये इन होणं गरजेचं आहे. मग 26 जानेवारीचा कालचा प्रोग्राम झाला असेल तर आपण त्या सोसायटीमध्ये मिक्स होणं गरजेचं होतं, त्या स्कूलमध्ये जाणं गरजेचं होतं, इतर वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थिती दाखवणं गरजेचं होतं. कारण आपण नुसतं उपस्थित जरी राहिलो तरी जो आपण बिझनेस करतोय त्याचा ब्रँड विकसित होत असतो. मग काय रोज उठून तेच करायचंय का? तसं नाही. पण ठराविक प्रोग्रामसाठी निदान आठवड्यातून एक दिवस, एक तास एवढा वेळ तरी आपण जर ब्रँडिंग म्हणून आपल्याच व्यवसायाला फायदा होईल यासाठी जर आपण काम केलं तर हे सोल्युशन त्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट होईल की तुमचा प्लॅन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पण लोकांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचणं गरजेचं आहे. पोहोचल्यानंतर त्यांना तुम्ही कार्ड दिलं, डिजिटल कार्ड दिलं, नंबरची देवाणघेवाण झाली तर तुमच्यापर्यंत लोक नक्की पोहोचायला मदत होणार. तुमचा कोर्स बनला असता जर तुम्ही टार्गेट ऑडियन्स म्हणजे तुमच्या क्लायंट पर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्लॅन नसला तर काय होतं? तर तुमचा कोर्स बनला असता पण तो विकला गेला नसता. आणि यासाठी महाशाळा तुम्हाला एक परफेक्ट प्लॅन करून देईल. तो परफेक्ट प्लॅन तुम्ही रोडमॅप तयार करून घेणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे प्लॅनिंग प्रॉपर लिखित स्वरूपामध्ये असेल तर त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करणं सोपं होऊन जातं. बघा आपल्याला 9 आहे
की परफेक्शनच्या पाठीमागे मी पळत राहिलो आणि माझा वेळ वाया गेला. वाटतंय का तुम्हाला कधी असं? ही पण आपल्याकडनं एक छोटी मोठी चूक झालेली आहे का, की सगळं मी परफेक्ट झाल्यानंतरच मी कोर्स चालू करेल आणि मग त्याच्यामुळं राहिला. मग मिळणारे परिणाम काय आहेत, की संपूर्ण कल्पना आपली तशीच राहिली आणि इतरांनी ती पुढे नेली. याबद्दल एक सोल्युशन आहे, की जे तयार आहे ते वाढा. आपलं प्रॅक्टिस चालू राहू द्या. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि आपण परफेक्शन कडे जातो. आणि जर आपण सगळी मूर्ती तयार झाल्यानंतरच मार्केटला देऊया किंवा सगळा कोर्स माझा रेडी झाल्यानंतरच मी मार्केटमध्ये सांगायला सुरुवात करेल, असं मी पण स्वतः ठरवलं होतं. मी जानेवारीमध्ये कोर्स लॉन्च करणार अशी एक मनात इच्छा व्यक्त केली होती, तशी तयारी पण केली होती. आणि त्यापूर्वी आमच्या टीम बरोबर आमचं बोलणं झालं, प्रिन्सिपल मॅडम बरोबर बोलणं झालं आणि प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं की तुम्ही कशासाठी थांबताय? आपल्याला सुद्धा हा नियम लागू होतो. तुम्ही का थांबताय? तुमच्याकडे काय कमी आहे? म्हणलं तिसऱ्या लेवलचं मटेरियल अजून तयार करायचं चाललंय. अहो म्हणले पहिली लेवल क्लिअर आहे, दुसरी लेवल क्लिअर आहे, तिसरी लेवल आपल्याला 1 महिन्यानी करायची. आता आपल्याला कोर्स लॉन्च करायचा आहे आणि अक्षरशः त्याच्यावरती मी काम केलं. डायरेक्टली नोव्हेंबरमध्ये आम्ही बॅच सुरू केली, जी मला जानेवारीमध्ये सुरू करायची होती. ती नोव्हेंबर लास्ट वीक मध्ये केली, डिसेंबरमध्ये ती संपवली. एक बॅच पूर्ण झाली. जानेवारीमध्ये दुसरी बॅच सुरू झाली. हे कशामुळं घडलं? ऍक्शन घेतली गेली, टीम वर्कचा तो परिणाम होता. आणि हा नियम मलाही लागू होता, की जे पूर्ण आहे ते तर आपण देणारच आहे. ते पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आपल्याला एका बाजूला काम करावं लागेल, परंतु जे तयार झालेलं आहे ते वाढलं पाहिजे. आणि म्हणून परफेक्शनच्या मागे लागू नका. जे तयार आहे ते वाढा, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येतील, अजून पुढच्या बॅचला तुम्हाला चांगलं देता येणार आहे. आणि यासाठी मी स्वतः हा एक्सपिरियन्स घेतला. मीही ही चूक केली होती, ती सुधारली, मला चांगला रिझल्ट आला. मी थांबलो नाही, मी ती बॅच घेतली. त्याच्यानंतर 10वा आणि शेवटचा मुद्दा आहे, की भविष्यात होणाऱ्या नुकसानाची भीती मला वाटते आणि म्हणून मी काय करतो, की पुढे जातच नाही. की फेल्युअर येईल असा एक फेल्युअर फोबिया ज्याला म्हणतात, तो माझ्या मनात घुसलाय. आणि मग लोक हसतील, फायदा जर झाला नाही मला तर मग लोक काय म्हणतील, म्हणजे पुन्हा एकदा क्या कहेंगे लोक. मग अशा भ्रामक विचारांनी तुम्ही स्वतःला परत परत थांबवलं जर असेल तर ही 10वी चूक तुम्ही करू नका. कारण ही 10वी चूक केली असेल तर त्याचे मिळणारे परिणाम काय आहेत बघा, की तुमच्या नावाऐवजी दुसऱ्याने कोर्स लॉन्च केले आणि ते लोक यशस्वी झाले. आता त्यांची नावही तुमच्या समोर आली असतील, की तुम्ही आयडिया दिली होती आणि त्या माणसाला तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगितलं, तुम्ही ते करू शकला नाही. लोक हसतील, फायदा होईल का नाही माहित नाही, आणि मग आपण इतरांना फक्त टेस्टिमोनियल किंवा टेस्ट म्हणून त्याला सगळं सांगत बसलो आणि त्यांनी तो कोर्स केला सुद्धा. घडलंय का असं तुमच्याबद्दल? बघा जरा, आठवा. आणि मग याला मी म्हणेन की आत्तापासून आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण वेळ आपल्या हातात आहे. वेळ आपल्या हातात आहे. जर आपण हे करायचं ठरवलं तर काही अवघड नाहीये, कारण आपल्याला अडथळा जो येत होता, जो ब्रेकर होता, त्याच्यावरची उपाय आपल्यासाठी करणं गरजेचे आहेत. महाशाळा हा एक यशाचा मंत्र तुम्हाला देते. तुम्ही मागे नाही तर आघाडीवरती यायला पात्र आहात. आणि याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग दिलं जातं, मार्केटिंगचे टेक्निक्स दिले जातात, डिजिटल टूल कसे वापरायचे हे समजून शिकवून तुमच्याकडनं करून घेतलं जातं. तुमच्या क्लायंट पर्यंत कसं पोचायचं, तुमच्या क्लायंटचे तुमच्या कोर्सेस बद्दलचं लक्ष कसं वेधून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला AI टूल कडून, चॅट जीपीटी कडून करून घेणार आहोत. ज्या संधी याच्यापूर्वी तुम्ही गमावल्या असतील तर त्या या ट्रेन द ट्रेनरच्या बॅच मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा प्राप्त करण्याची पुनश्च एकदा संधी मिळालेली आहे. तर मी तुम्हाला ट्रेन द ट्रेनरचा एक जे लोक इथून पुढच्या गोष्टींमध्ये
रोड मॅप करून घ्यायला तयार आहेत, स्वतःचा कोर्स एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन घ्यायला तयार आहेत, यांच्यासाठी इंटरेस्टेड असणारा मी ग्रुप तुम्हाला देतोय. आणि मी जसं थोडक्यात सांगेल तुम्हाला की आता मी ज्याप्रमाणे तुमच्याशी इंटरॅक्ट करतोय त्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा चांगलं तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला मला जेवढा वेळ लागला तेवढा लागणारच नाही, कारण मी तो ऑलरेडी घालवलेला आहे, वळण चुकलेलं आहे, खड्ड्यात पडलेलं आहे, स्पीड ब्रेकर लागलेले आहेत, हे सगळं मी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की आता पुढं कोणी जे येणारे असतील त्यांना मी त्या चौकात उभा राहून सांगेल की तुम्ही या बाजूने जावा. मी त्या रस्त्यावरती बोर्ड लावेल की इथं वळण आहे. मी तिथं स्पीड ब्रेकर वरती पट्टे मारेल की बाबा इथं जरा थांबणं गरजेचं आहे. आणि हे मला करायचं आहे कारण माझा उद्देश वेगळा आहे की प्रत्येकाला एका वेगळ्या उंचीवरती वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक ग्रुप लिंक देतोय की जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या लोकांनी त्या ग्रुपमध्ये, इंटरेस्टेडच्या ग्रुपमध्ये जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. या चुका जर आपल्याकडून होत असतील तर 1,00,000 रुपये महिना कमवण्यासाठी त्या चुका कशा टाळायच्या, त्या चुकांवरती आपण मात कशी करायची आणि ChatGPT AI टूलच्या सोबत जगाच्या बरोबर नव्हे तर पुढच्या 5 वर्षांचा विचार करून तो अंमलात कसा आणायचा, आपले कोर्सेस लवकरात लवकर कसे लॉन्च करायचे, यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ग्रुप लिंकला जॉईन करा. 1-to-1 मीटिंग मागून घ्या आणि त्यासोबत आपण तुमचाच कोर्स कसा करता येईल यासाठी तुम्हाला थोडस जाणून घ्यावं लागेल. आणि म्हणून त्या ग्रुपमध्ये या, आपण पुढची चर्चा लवकरच करूया. आतापर्यंत टॉपिक तुम्हाला आवडलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सगळी माहिती दिलेली आहे. सबस्क्राईब चॅनल करायला पाहिजे, कारण तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय, दुसरं कोण सबस्क्राईब करणार नाही. लाईक तर नक्की केलंय, तुमच्या जवळच्या खास व्यक्तींना शेअर करायला विसरू नका, कारण ही माहिती आपल्या मराठी बंधू भगिनींपर्यंत पोचवून तुम्ही जे महाशाळेचं मिशन 20K आहे त्याच्या सोबत तुम्ही येणं गरजेचं आहे, त्याला सहकार्य तुम्ही करावं अशी आमची अपेक्षा आहे. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊयात. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.